शिकार करून खाणारा राम, तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मर्यादा पुरुषोत्तम रामाबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यभरात वाद सुरू झाला आहे. राम हा बहुजनांचा आहे, तो मांसाहारी होता. वनवास भोगत असताना त्याने मांसाहार केला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारेसह शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पेट्रोल ओतून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जे प्रभू श्रीराम अख्ख्या भारताची आस्था म्हणून ओळखले जाते, ज्यांच्या वनवासानंतर परत आल्यानंतर ज्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो आपण, अशा प्रभू श्रीरामांविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले. ते मांसाहारी होते, जंगलामध्ये मांस खायचे वगैरे वगैरे अशा अपशब्दांनी त्यांचा अपमान केलेला आहे. एकंदरीतच आमच्या सर्वच हिंदू भावांच्या, भगिनींच्या, सगळ्यांच्याच भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून त्यांचा पुतळा जाळलेला आहे.